आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा टॉपिक चालू केला आहे. त्याच्या पहिल्या लेक्चर झाले. त्या पहिल्या लेक्चर मध्ये आपण त्याचं इंट्रोडक्शन, त्याचे बेसिक टर्म्स, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स अँड कंडक्टिंग अँड नॉन कंडक्टिंग सोल्युशन किंवा स्ट्रॉंग अँड वीक इलेक्ट्रोलाइट कशाला म्हणायचं हे सगळं आपण पहिल्या लेक्चर मध्ये बघितलं होतं. या लेक्चर मध्ये आपण इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ सोल्युशन म्हणजे एखाद्या सोल्युशनची कंडक्टिव्हिटी कशी मेजर करायची आणि त्याची एसआय युनिट काय आहे हे आपल्याला ह्या टॉप लेक्चर मध्ये बघायचं आहे. आता आपण बघितलंय आपण कोणत्या सोल्युशनची कंडक्टिव्हिटी मेजर करतो. जो सोल्युशन ऍक्वियस किंवा मोल्टन फॉर्म मध्ये असेल त्या सोल्युशनची आपण काय करतो कंडक्टिव्हिटी मेजर करतो. जर नॅचरल फॉर्म मध्ये असेल त्याची कंडक्टिव्हिटी मेजर करतो का आपण नाहीये. त्याचे आपल्याला ऍक्वियस फॉर्म किंवा वॉटर मध्ये डिझॉल्व करायला लागेल किंवा त्याला वितळवायला लागेल तर मोल्टन फॉर्म घ्यायला लागेल. त्या सोल्युशनची आपण काय करत असतो कंडक्टिव्हिटी मेजर करत असतो. मग ती कंडक्टिव्हिटी कशी मेजर करायची हे डिटेलमध्ये बघायचं आहे. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ सोल्युशन त्यातलं फर्स्ट आहे रेजिस्टन्स. त्याला म्हणतो आपण आर. तर रेजिस्टन्स म्हणजे काय. अकॉर्डिंग टू ओम्स लॉ तुम्ही ओम्स लॉ ऐकलाय. ओम्स लॉ काय सांगतो बघा. आर इज इक्वल टू V upon I. काय सांगतात R is equal to V upon I. R म्हणजे काय इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स, V म्हणजे काय पोटेन्शियल डिफरन्स आणि I म्हणजे काय इलेक्ट्रिक करंट. मग डेफिनेशन काय सांगा. द इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स डिवाइडेड बाय इलेक्ट्रिक करंट. कळलं. इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स इज इक्वल टू potential difference V divided by electric current I. हे आपलं झालं इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. आता याची SI युनिट बघूया आपण. तर पहिलं SI युनिट ऑफ पोटेन्शियल इज व्होल्ट. त्याला म्हणतो आपण कॅपिटल V. आणि SI युनिट ऑफ करंट is ampere. त्याला कॅपिटल A. आणि जो आपला जो इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स असतो ज्याला आपण ओम्स म्हणतो तो कशाने डिनोट करतात तर तो डिनोट करतात ओमेगा. त्याचा सिंबल आहे ओमेगा. समजलं. मग ओमेगा इज इक्वल टू काय आहे समजूया व्होल्ट पर एम्पियर. असं घ्या किंवा असं घ्या व्होल्ट पर एम्पियर. हे झालं SI युनिट ऑफ इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. समजला. काय झालं आपण दोघांची SI युनिट घेतला. पोटेन्शियलचे SI युनिट आहे व्होल्ट आणि करंटचा आहे एम्पियर म्हणून व्होल्ट पर एम्पियर. आणि जो रेजिस्टन्स आहे तो कशाने असतो ओमेगा. ते सिंबल आहे ओमेगा इज इक्वल टू व्होल्ट पर एम्पियर. हे झालं तुमचं पहिलं इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. सेकंड आहे इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स त्याला म्हणतो आपण कॅपिटल G. आता याची डेफिनेशन सांगतो. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स इज द सोल्युशन इज अ रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स म्हणजे तुमचा रेजिस्टन्स मिळालाय तर रेसिप्रोकल घ्या तुम्हाला काय मिळणार आहे इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. मग फॉर्म्युला काय होणार G इज इक्वल टू 1 अपॉन R. काय मिळालं तुम्हाला फॉर्म्युला G इज इक्वल टू 1 अपॉन R. तर जो रेजिस्टन्स तुम्हाला मिळाला त्याचा जर रेसिप्रोकल घेतला तर तुम्हाला काय मिळतो इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. समजला. द इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ सोल्युशन इज द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. आता जसं SI युनिट बघूया. तो तुमचा इलेक्ट्रिकल कंडक्टन्स असतो त्याचा SI युनिट आहे SI युनिट ऑफ कंडक्टन्स इज सीमन. त्याला म्हणतो आपण कॅपिटल S. मग आता याचा SI युनिट काय होणार सांगा बघा. S इज इक्वल टू ओम इनवर्स किंवा एम्पियर पर व्होल्ट. हे झालं SI युनिट ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टन्स.
कारण आपलं R चं काय होतं, R इज इक्वल टू काय होतं, व्होल्ट पर एम्पियर. आता 1/R घेतला म्हणजे काय होणार आहे, एम्पियर पर व्होल्ट. समजलं याचा मी, एम्पियर पर व्होल्ट. हे झालं तुमचं इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. आता नेक्स्ट आहे रेझिस्टिव्हिटी. थर्ड आहे रेझिस्टिव्हिटी. त्याला आपण म्हणतो रो. रेझिस्टिव्हिटी म्हणजे काय बघूया. आपण इलेक्ट्रिकल कंडक्टन्स बघितलं. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स म्हणजे काय, R is directly proportional to length and inversely proportional to cross sectional area A. म्हणजे काय म्हणतोय, R is directly proportional to L upon A. आता आपण proportionality साइन करतो. काय असं घ्या, R is equal to जे कॉन्स्टंट घ्या, rho into L upon A, where proportionality constant rho is called resistivity. कारण तुमचं proportionality constant रो घेत आहे, त्यालाच काय आपण म्हणणार आहे, रेझिस्टिव्हिटी ऑफ सोल्युशन किंवा कंडक्टर. कळलं? म्हणजे काय, आपल्याला इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स असतो तो कशाला प्रोपोर्शनल असतो, लेंथ and inversely proportional to cross sectional area A. Therefore R is directly proportional to L upon A. R is equal to rho into L upon A, where rho is the proportionality constant is called as the resistivity of a conductor. कारण रोला काय म्हणणार आहे आपण, रेझिस्टिव्हिटी ऑफ कंडक्टर. तर नेक्स्ट आहे कंडक्टिव्हिटी. चौथा आहे तुमचा कंडक्टिव्हिटी. भेटला रेझिस्टिव्हिटी, त्यामुळे काय भेटलं, जो इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स असतो तो काय असतो, डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल and inversely proportional to cross sectional area A. आता इलेक्ट्रिकल कंडक्टन्स काय आहे, G is equal to 1/R. आता इलेक्ट्रिकल कंडक्टन्स is directly proportional to cross sectional area A and inversely proportional to length. ह्याच्या अपोजिट होणार आहे, कारण 1/R म्हणजे काय होतं, A होणार आहे आणि L वर येणार आहे. म्हणजे सेंटेन्स तुमचं काय होणार आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शनल A and inversely proportional to length. समजलं? तर तुम्ही ह्याचं प्रोपोर्शनॅलिटी कॉन्सेप्ट करा, G is equal to K into A upon L. आणि या K ला तुम्ही काय म्हणणार आहे, where K is equal to conductivity of solution. आता समजा तुमचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A is equal to 1 असेल आणि लेंथ पण 1 घेतला. तुम्ही जर एखादा सोल्युशन करताना A जर 1 घेतला आणि L जर 1 घेतला तर तुम्हाला काय मिळणार आहे, G is equal to K. म्हणजे काय, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स इज इक्वल टू कंडक्टिव्हिटी. जेव्हा तुम्ही एखाद्या कंडक्टरचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 1 घेताय आणि लेंथ 1 घेताय, तेव्हा तुम्हाला काय मिळणार आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स इज इक्वल टू कंडक्टिव्हिटी K. मग आता याची डेफिनेशन कशी होणार सांगूया. कंडक्टिव्हिटी इज डिफाइंड ॲज electrical conductance of unit volume 1 cm cube of solution. हे इम्पॉर्टंट काय आहे, the conductivity is defined as electrical conductance of unit volume 1 cm cube of solution. म्हणजे तुमचं A1 आहे, L1 आहे, म्हणजे तुमचा व्हॉल्यूम कसा पाहिजे, 1 सेंटीमीटर क्यूब पाहिजे. एवढ्या सोल्युशनची जेवढी तुमची कंडक्टिव्हिटी इलेक्ट्रिकल कंडक्टन्स असेल त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, कंडक्टिव्हिटी.
म्हणजे 1 सेंटीमीटर क्यूब सोल्युशन जेवढी इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करते त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन. कळलं? मग डेफिनेशन कळाली. कंडक्टिव्हिटी म्हणजे काय की 1 cm क्यूब सोल्युशन जेवढी इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणार आहे त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन. आता नेक्स्ट पॉइंट आहे मोलार कंडक्टिव्हिटी. लास्ट पॉइंट आहे मोलार कंडक्टिव्हिटी. मोलार कंडक्टिव्हिटी त्याला तुम्ही म्हणताय लॅम्बडा. आता आपण बघितलं कंडक्टिव्हिटी. हे आपण सांगितलं की 1 cm क्यूब सोल्युशन जेवढी कंडक्टिव्हिटी इलेक्ट्रिक कंडक्ट देते त्याला आपण काय म्हणणार, कंडक्टिव्हिटी. आता समजा मी जर हायर कॉन्सन्ट्रेशन घेतला आणि लोअर कॉन्सन्ट्रेशन घेतलं. आता फॉर एक्झाम्पल मी 5 ग्रॅम ऑफ NaCl घेतलाय आणि 1 ग्रॅम किंवा 2 ग्रॅम NaCl घेतले. आता ज्याच्यामध्ये 5 ग्रॅम असतील त्यामध्ये काय असेल, मोर आयन, म्हणजे तो काय दाखवणार आहे, मोर कंडक्टिव्हिटी. म्हणजे काय, हायर कॉन्सन्ट्रेशन हायर कंडक्टिव्हिटी. आणि जो लोअर कॉन्सन्ट्रेशन कमी आयन असणार आहे त्यामुळे तो काय करणार आहे, कंडक्टिव्हिटी कमी दाखवणार आहे. म्हणजे जर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन चेंज केला तर त्याची कंडक्टिव्हिटी चेंज होणार आहे. समजलं? म्हणजे काय सांगितलं मी, हायर कॉन्सन्ट्रेशन कंडक्ट हायर कंडक्टिव्हिटी आणि लोअर कॉन्सन्ट्रेशन लोअर कंडक्टिव्हिटी. तर मी 3 सोल्युशन तुम्हाला घेतले, A B C 3 सोल्युशन तुमच्याकडे आहेत. जर तिन्ही तुम्ही 1 cm घेतला तर तुम्ही त्याची कंडक्टिव्हिटी तुम्हाला मेजर करायला बरोबर पडेल. जर एक तुम्ही कमी जास्त घेतला तर त्याची कंडक्टिव्हिटी तुमची काय होणार आहे, हायर किंवा लोअर होणार आहे. मग त्यावेळी त्याची कंडक्टिव्हिटी तुम्हाला मेजर करता येणार नाही. म्हणजे पण काय व्हायचं, तर मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, तर मोलार कंडक्टिव्हिटी इज डिफाइंड ॲज मोलार कंडक्टिव्हिटी is defined as electrical conductivity divided by molar concentration. म्हणजे तुमचा फॉर्म्युला काय आहे सांगूया, मोलार कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू K डिवाइडेड बाय C. माहिती तुम्हाला ज्याची कंडक्टिव्हिटी काढायची आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन, हे म्हणजे काय, मोलार कंडक्टिव्हिटी. म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू K डिवाइडेड बाय C. म्हणजे काय, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी डिवाइडेड बाय तुमचं काय असणार आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. म्हणजे काय झालं तुमचं, लॅम्बडा इज इक्वल टू K डिवाइडेड बाय C. समजलं मोलार कंडक्टिव्हिटी. आता इथे SI युनिट बघूया आपण. The SI unit of molar conductivity, SI unit of molar conductivity SI unit of molar conductivity. आता आपण पहिला कंडक्टिव्हिटीचे SI युनिट काय सांगूया, सीमन पर मीटर. आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन काय येणार आहे, मोल पर मीटर क्यूब. समजलं? आता आपला SI काय आहे, तुमचं K डिवाइडेड बाय C. म्हणजे K चं काय आहे, सीमन पर मीटर डिवाइडेड बाय मोल पर मीटर क्यूब. यातला एक कॅन्सल होणार आहे, तुमचं येणार काय येणार आहे, सीमन मीटर स्क्वेअर पर मोल. हे तुमचं जाणार आहे SI युनिट ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी. तर काय केलं आपण, कंडक्टिव्हिटी तुमची SI युनिट आहे सीमन पर मीटर आणि कॉन्सन्ट्रेशन काय करतो आपण, मोल पर मीटर क्यूब. आणि जर तुम्ही बघितलं तर त्याचं काय येणार आहे, मोलार कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू सीमन मीटर स्क्वेअर पर मोल. नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा, जे आपण कंडक्टिव्हिटी आणि मोलार कंडक्टिव्हिटी बघितली तर दोघांच्या मध्ये रिलेशन काय आहे, रिलेशन बिटवीन. अब नेक्स्ट पॉइंट है रिलेशनशिप बिटवीन कंडक्टिविटी एंड मोलार कंडक्टिविटी. आपण काय बघितलं, कंडक्टिविटी बघितली आणि मोलार कंडक्टिविटी बघितली. तर दोघांच्या मध्ये रिलेशन काय. आता कंडक्टिविटी म्हणजे काय सांगू बघूया, कंडक्टिविटी म्हणजे काय, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स
electrical conductance in unit volume 1 cm cube of solution. आणि मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे काय काय सांगितलं इफ V volume of solution the electrical conductivity 1 mole of substance electrical conductivity in 1 mole of substance. जर यात बघितलं ह्यात काय तुमचा व्हॉल्यूम फिक्स आहे कंडक्टिव्हिटी मध्ये काय काय त्याचा व्हॉल्यूम फिक्स आहे आणि जर मोलार कंडक्टिव्हिटी मध्ये बघितला तुमचा व्हॉल्यूम फिक्स नाही त्यामुळे काय तो सबस्टन्सचा मोल फिक्स आहे काय सबस्टन्सचा मोल फिक्स आहे. आता मी जर बघितलं तर तुम्हाला 5 सेंटीमीटर क्यूब सोल्युशन घेतले आणि तुमची एक्स कंडक्टिव्हिटी असेल त्यातला 1 सेंटीमीटर क्यूब किती इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी करते त्याला आपण काय म्हणणार आहे कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन. म्हणजे 5 सेंटीमीटर म्हणजे 5 पार्ट करायचे कारण आपल्याला 1 सेंटीमीटर क्यूब करायचं ना मग 1 सेंटीमीटर क्यूब किती इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करते त्याला आपण काय म्हणणार आहे कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन. कारण एक व्हॉल्यूम फिक्स असतो या तुमचा मोल सबस्टन्स फिक्स असतो. मोलार कंडक्टिव्हिटी काय असणार आहे तुमची कंडक्टिव्हिटी मध्ये टोटल व्हॉल्यूम मध्ये 1 cm क्यूब कंडक्टिव्हिटी म्हणजे काय मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे काय K * V. फॉर्म्युला काय आहे लॅम्बडा मोलार कंडक्टिव्हिटी कंडक्टिव्हिटी व्हॉल्यूम V. लाईक टोटल व्हॉल्यूम मध्ये तुमची कंडक्टिव्हिटी त्याला आपण काय म्हणतो मोलार कंडक्टिव्हिटी. हे तुमचं रिलेशन झालं तर we have molar conductivity is equal to conductivity into total volume. आता thus concentration of solution is equal to C mole per liter. काय असते आपण एका लिटर मध्ये किती मोल त्याचं कॉन्सन्ट्रेशन होत असतो तर ना dm क्यूब पण पाहिजे आणि तुम्ही काय करणार C divided by 1000 मोल पर लिटर तर काय असणार आहे dm क्यूब पर लिटर ला पर लिटर कॅन्सल होणार काय ना सांगा C divided by 1000 मोल पर dm क्यूब. इतना कळलं की C is equal to C काय concentration is equal to C divided by 1000 mole per dm cube. हा व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन 1 cm cube सोल्युशन असतो तो काय असतो 1 mole of electrolyte reciprocal of concentration म्हणजे काय होणार व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन 1 dm cube is the 1 mole of electrolyte. तो 1 mole of electrolyte असेल तो किती कॉन्सन्ट्रेशन मध्ये reciprocal of concentration त्याला आपण काय म्हणणार आहे व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन म्हणजे काय V is equal to 1 divided by concentration. आता concentration V is equal to C म्हणजे काय C divided by 1 divided by C divided by 1000. हा 1000 वर गेला काय आहे 1000 divided by C. इस स्टेप काय तुमची इथं आपण काय केलं जर तुमचा C ची व्हॅल्यू पुट केला तर तुम्हाला काय मिळणार आहे 1000 divided by C and its opposite dm cube per mole. कारण तर C काय आहे मोल पर dm cube पण तुम्हाला काय घ्यायचं आहे 1 divided by C म्हणजे 1000 C divided by dm cube per mole. आता ही व्हॅल्यू तुम्ही इथे पुट करायची याला इक्वेशन नंबर 1 द्या सबस्टिट्यूट इन इक्वेशन फर्स्ट सबस्टिट्यूट इक्वेशन फर्स्ट काय सांगूया मोलार कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू 1000 K divided by C. फॉर्म्युला कळला तुमचा काय केलं आपण C च्या ठिकाणी फक्त 1000 divided by C पुट केला म्हणजेच काय तुम्हाला फॉर्म्युला मिळाला जो रिलेशन मिळालं मोलार कंडक्टिव्हिटी आणि कंडक्टिव्हिटीचं मोलार तुमचं सोल्युशन आहे ते काय मोलार कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू 1000 K divided by C. फॉर्म्युला कळाला तुम्हाला याच्यावर प्रॉब्लेम असतात तर तुम्हाला फॉर्म्युला माहित असेल
तर तुम्हाला मोलार कंडक्टिव्हिटी देतील, कंडक्टिव्हिटी काढा म्हणतील किंवा कंडक्टिव्हिटी देतील, मोलार कंडक्टिव्हिटी काढा म्हणतील. त्याचं कॉन्सन्ट्रेशन पण दिलेलं असतं किंवा तुम्हाला दोघांपैकी एक व्हॅल्यू देतील आणि एक तुम्हाला पुट काढायचं असेल म्हणा. तर बघूया एक प्रॉब्लेम बघूया आपण. काय दिलं बघा, द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ 0.05 molar PaCl2 solution at 25 degrees Celsius is 223 per ohm centimeter square per mole and what is conductivity? तुम्हाला काय दिलं बघा, मोलार कंडक्टिव्हिटी 223 per ohm centimeter square per mole, कॉन्सन्ट्रेशन दिले 0.05 मोल पर लिटर आणि मग काय करायचंय K इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आणि काय करायचं कंडक्टिव्हिटी. तुमचा फॉर्म्युला काय आहे, मोलार कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू 1000 K डिवाइडेड बाय C. आपण काय करायचंय कंडक्टिव्हिटी, त्यामुळे मोलार कंडक्टिव्हिटी इंटू C डिवाइडेड बाय 1000. तर व्हॅल्यू पुट करा 223 पर ओम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल इंटू 0.05 मोल पर लिटर डिवाइडेड बाय तुमचा जो 1000 असतो तो CM3 पर लिटर. पर लिटर ना पर लिटर कॅन्सल, मोल ना मोल कॅन्सल, सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये आहे सेंटीमीटर क्यूब मधला सेंटीमीटर असणार आहे आणि तुम्ही जर कॅल्क्युलेशन केला तर 0.01115 पर ओम पर सेंटीमीटर ही तुम्हाला मिळाली कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन. काय कसं की किंवा मोलार कंडक्टिव्हिटी देते आणि तिची कंडक्टिव्हिटी काढायला लागते. तुम्हाला काय करायचं आहे, या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचं आहे आणि तिची कंडक्टिव्हिटी किंवा मोलार कंडक्टिव्हिटी तुम्ही काढू शकता. आता या तुमच्या कंडक्टिव्हिटी कसं व्हॅरिएशन होतंय हे आपल्या पुढच्या लेक्चर मध्ये आपण बघूया.